अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रतिपन सोहळा आज सकाळी परमपूज्य योगी केशवबाबा व जनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन भाऊ पाटील नवले, लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था रुंबोडीचे विद्यमान चेअरमन प्रवीर मालुंजकर व मान्यवरांच्या हस्ते आज करण्यात आला। कारखान्याचे विद्यमान चेअरमन सीताराम पाटील गायकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या छोटेखानी कार्यक्रमास अकोला तालुक्यातील समृद्धी मंडळाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते, बीडी कामगार संघटनांचे नेते कॉम्रेड कारभारी उगले, अगस्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अशोकराव देशमुख, रोहिदास चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शरद चौधरी, रोहिदास जाधव, मोहन बाबा शेळके, रामहरी तिकांडे, भानुदासजी तिकांडे, प्रकाश साळवे यांच्यासह अन्य मान्यवर या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी चेअरमन श्री सीताराम पाटील गायकर यांनी आपली भूमिका यावेळी स्पष्ट केली। अगस्ती सहकारी साखर कारखाना हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आज सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले। हा कारखाना यंदाच्या वर्षी सुरू होतो की नाही अशी परिस्थिती होती, परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपल्या तालुक्याचे आमदार यांच्यामुळेच आपल्याला जे NDCCचे कर्ज मिळाले आहे, त्यामुळेच आज आपण हा कारखाना सुरू करू शकत असल्याचेही यावेळी श्री गायकर यांनी सांगितले। आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास। अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या 31व्या बॉयलर अग्निप्रतिपन सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते झाला ते आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान योगी केशव महाराज चौधरी आणि भाऊ पाटील नवले या दोघांच्या हस्ते आणि मच्छिंद्रराव मामांच्या खरं म्हणजे हा मी अग्निप्रतिपन सोहळा ठेवलेला होता। ते आदरणीय केशवबाबा आमच्या समृद्धी मंडळाचे प्रमुख नेते, आदरणीय कारभारी पाटील उगले, आमचे दुसरे समन्वयक मित्र ॲडव्होकेट वसंतरावजी मनकर, जनलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन आमचे मित्र भाऊ पाटील, लक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन मच्छिंद्र मामा आणि अगस्तीचे चेअरमन श्रीयुत अशोकराव देशमुख, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले श्रीयुत मालुंजकर सर, सीताराम भाऊजी वागचौरे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष श्री शरद चौधरी, डॉक्टर मोरे, आमचे रोहिदासजी जाधव, मोहन बाबा, विकास वागचौरे, रामहरी तिकांडे, आपल्या शेतकरी संघटनेचे श्रीयुत सुरेशजी नवले, आमच्या एकनाथरावजी शिंदे साहेब सेनेचे श्रीयुत संजय वागचौरे, सर्व तालुक्यातील या कारखान्यावर प्रेम करणारे सर्व प्रमुख कार्यकर्ते, सर्व माझे सहकारी संचालक, कारखान्याचे कार्यकारी संचालक श्रीयुत कापडणीस, चीफ इंजिनियर श्री कानवडे, चीफ केमिस्ट सहाने, शेतकी अधिकारी श्री सतीश, आपले चीफ अकाउंटंट सावंत, सर्वच विभाग प्रमुख, आमच्या कर्मचाऱ्यांचे युनियनचे अध्यक्ष श्री जाधव, त्यांचे सर्व सहकारी सदस्य, सर्व कामगार बंधू आणि पत्रकार मित्रांनो,
विसरलो मी, मार्केट कमिटीचे चेअरमन आणि खरेदी विक्री संघाचे दोन्ही आमचे चेअरमन ते कंडे साहेबांनी, प्रकाश साळवे, सर्व पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे माझ्या आयुष्याच्या दृष्टीनं आजचा हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. ह्या वर्षी बॉयलर अग्निप्रतिपन सोहळा होईल का नाही आणि कारखाना सुरू होईल का नाही ह्या अवस्थेमध्ये खरं म्हणजे आम्ही गेली 6 महिने सर्व संचालक मंडळाने आम्ही होतो. अत्यंत अडचणीतून पूर्ण मागच्या वर्षाचा सीझन आपण चालवला. अनेक दिनी मागच्या वर्षाची शेतकऱ्यांची दिनी होती, व्यापाऱ्यांची देणी होती, कामगारांची देणी होती. ही सगळी देणदारी जर दिली नाही तर पुढचा हंगाम आपल्याला सुरूच करता येणार नाही. खरं म्हणजे ही परिस्थिती सगळ्या मला संचालकांना आणि कामगार सगळ्यालाच भेडस होती, तालुक्यातल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना. परंतु खरं म्हणजे ह्या तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते, प्रामुख्याने ह्या तालुक्यातला शेतकरी आणि कारखान्याचा कामगार, ह्या मंडळींनी अतोनात प्रेम ह्या खरं म्हणजे अगस्ती कारखान्यावर केलेले आहे. 3 महिने शेतकऱ्यांचं पेमेंट मिळालं नाही, पण फार कोणी काही तक्रार घेऊन कारखान्यावर आले न संघर्ष केला असं काही शेतकऱ्यांनी कधी केलं नाही. कामगारांचे 8-9 पगार थकले होते. कामगारांनी कधी फार टोकाची भूमिका त्या संदर्भात घेतली नाही. सातत्यानं परंतु प्रयत्न आम्ही करत होतो. सगळ्यात महाराष्ट्रातले अनेक कारखाने अत्यंत अडचणीच्या, आपल्यासारख्या अनेक कारखाने अडचणीमध्ये होते. आणि म्हणून ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री, ह्या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री प्रयत्न करत होते की केंद्र सरकारकडून काही NCDCकडून या कारखान्याला काही मदत करता येईल का, हे कारखाने चालू राहिले पाहिजेत. हा प्रयत्न साखर संघ, नॅशनल फेडरेशन, शुगरची मंडळी सगळीच करत होते आणि त्याला यश आलं. आमदार साहेबांनी आणि आम्ही दोघांनी सातत्यानं प्रयत्न, दादांकडे 4 दिवसाआड आम्ही सातत्यानं, साहेब जर आम्हाला जर काही मदत मिळाली नाही तर आमचा कारखाना चालणार नाही, खूप अडचणीत आहे. आणि म्हणून ती अडचण खरं म्हणजे एकदाची अत्यंत दिव्यातून ते खरं नाव आलं. शेवटच्या क्षणी तर आम्ही घाबरलो होतो की परत आता अगस्तीचं नाव त्याच्यातून जाते का काय, अनेक संकट. परंतु अगस्तीचा आशीर्वाद आपण सगळेच म्हणतो तसा अगस्तीचा आशीर्वाद या कारखान्याला पहिल्यापासून आहे. कारण कारखान्याची जन्म झाला तोच मुळे अडचणीच्या काळातून झाला. ऊस नाही, गेली 30-32 वर्ष आपण साखर कारखाना चालवतो. एकही वर्षी 1 वर्ष फक्त मला 4-4.5 लाख टन ऊस फक्त ह्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात झाला. 1.5 लाख 2 लाख याच्यापेक्षा ऊस जादा नाही. आणि म्हणून सातत्यानं बाहेरून ऊस आणायचा, तो प्रयत्न करायचा गेटकेंचा. आपण एवढ्या अडचणीतला कारखाना बाहेरची लोक ऊस देतील का नाही. परंतु एक तुम्हाला सांगतो, एवढा विश्वास अगस्ती कारखान्याच्या सर्व सभासदांनी, तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांमुळं एक विश्वासाने ह्या कारखान्यावर आपल्या सगळ्या जिल्ह्याबाहेरच्या ऊस उत्पादनीसुद्धा ह्या कारखान्यावर खूप विश्वास ठेवला. आणि याचं एकमेव कारण मी कारभारी पाटलांना सांगेल की ह्या कारखान्यावर सगळ्यात जो विश्वास आहे मालुंजकर सर, तो फक्त ह्या कारखान्यावर कुठूनही कोणत्याही काट्यावर टन ऊसाची गाडी येऊन ह्या कारखान्यावर त्यांनी ते वजन करावं. 1 ग्रॅमचा सुद्धा फरक ह्या कारखान्यामध्ये ऊसाच्या टनेजमध्ये कुठं होत नाही. ती गाडी कुठूनही आली तर हा विश्वास जो खरा या कारखान्यावर आहे. कुठंही रिकव्हरी चोरली जात नाही, काही गडबड रिकव्हरीमध्ये आणि ऊसाच्या टनेजमध्ये काट्यामध्ये कुठं नाही. आणि हा खूप मोठा विश्वास बाहेरच्या ऊस उत्पादकांमध्ये आणि अकोले तालुक्याच्या सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये हा प्रचंड विश्वास अगस्ती कारखान्यावर आहे.
आणि म्हणून आम्ही पुष्कळ राहुरी, नेवासा, नाशिक जिल्ह्यातील कारखाने, निफाड असेल, आमचा इगतपुरी तालुका असेल, सिन्नर तालुका असेल, अनेक शेतकरी म्हणायचे. मी तर एकदा आता आमच्या ऊस तोडणी कामगारांच्या मिटिंगा घ्यायला आम्ही संचालक मंडळ जात होतो. मला एक जवळजवळ 20-22 टोळ्या एका तोडणी कामगारांच्या होत्या आणि त्याच्याकडे आम्ही गेलो. शेतकरी अधिकारी MD होते आमचे. ते मला सांगत होते, मी कोणाचं नाव सांगत नाही, परंतु आम्ही त्या कारखान्याला टोळ्या द्यायचं का बंद केलं, तर प्रत्येक गाडीमध्ये 2 टनाचं काटा मारायचं काम ही मंडळी करत होती आणि त्या शेतकऱ्यांचा तोटा तर होतोच, परंतु आमच्या कामगारांना सुद्धा, ऊस तोडणी कामगारांना सुद्धा त्याचं टनेज, त्याचे पैसे कमी भेटतात, म्हणून आम्ही तिथं जात नाही, म्हणून आम्ही तुमच्याकडे येण्याचा विचार करतोय. हे ऐकून सुद्धा आम्हाला आनंद वाटला की आपण हे सगळं जे चांगलं करतोय, कुठेही त्याच्यामध्ये आपलं तर एकच काटा आहे, कुठं ते त्याच्यामध्ये काही प्रश्नच येत नाही. आणि म्हणून हा एक विश्वास आम्ही सर्व संचालक मंडळ, आपण सगळ्या तालुक्यातल्या प्रमुख मंडळींनी जो विश्वास टाकला तो मेसेज बाहेर जातो आणि चांगला. आणि म्हणून लाख टन ऊस नेवासा तालुक्यातील शेतकरी आम्हाला देतात. 5-5 हजार टनाचा एक शेतकरी. नेवाशात आपल्या राहुरीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. निफाड आणि आमचा इगतपुरीचा नाशिक कारखाना तोही आपल्यासारखा बंद होता बरेच दिवस. मागच्या वर्षी त्यांनी थोडी सुरुवात केली. त्यांनी विनंती केली मागच्या वर्षी आम्हाला, उगले पाटील, का आता तुम्ही टोळ्या टाकू नका, आमचा जरा कारखाना सुरू होतोय. परंतु नंतर ते अडचणीत आले, त्यांनाही तो कारखाना काही चालवता आला नाही आणि परत त्या शेतकऱ्यांची खूप मागणी आपल्याकडे, नंतर आम्ही तो ऊस आणला. असं एक अडचणी तर होत नाही, परंतु एक विश्वास आपल्या तालुक्यातील सर्वांचा, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं. जर इथं कारखान्यात जर कधी राजकारण आलं असतं तर हा कारखाना कधीच मोडून तोडून बंद झाला असता, परंतु सगळ्या तालुक्यातल्या नेते मंडळींचं, सगळ्यांचा आपला विश्वास या कारखान्यावर हा चालला पाहिजे. कारखाना शेतकऱ्यांची तीच भावना आहे. कामगारांना सुद्धा अनेक अडचणीतून ते सुद्धा हे भावना व्यक्त करतायत आणि म्हणून थोडाफार दरवर्षी आशेचं करून पुढं काहीतरी चांगलं होईल, पुढे काहीतरी चांगलं होईल म्हणून तो प्रयत्न आपण करून तो बंद न ठेवता तो चालूच राहिला पाहिजे. हा प्रयत्न खरं म्हणजे करतोय. 94 कोटी NCDCनं दिलेत, ते सुद्धा कर्जच आहे आणि म्हणून, परंतु त्यातून काही आम्हाला जिल्हा बँकेचे 50 कोटी रुपये द्यायचे होते. मागच्या सीझनमध्ये त्यांची काही बरीच हे राहिली होती, त्यांचे हप्ते राहिले होते, ते दिले. आमच्या कामगारांचे 5 पगार त्यावेळेस आम्ही ते पैसे आल्यानंतर दिले. ज्या मंडळींकडून आम्ही शेतकऱ्यांचं पेमेंट देण्यासाठी, मला वाटतं 94 कोटी यायच्या अगोदर 7 कोटी आम्ही काही उपलब्ध करून शेतकऱ्यांचं आपलं 2700 रुपयानं सगळ्यांचं पेमेंट दिलं होतं, परंतु बाकीची देणी दिली याच्यातून. आणि हा जनरल मिटिंगला सांगितलं मी, सगळ्या मासिक मिटिंगमध्ये माझ्या संचालकांना 100 वेळा आमच्या झाला. काही मंडळी म्हणतात की तुम्ही हिशोब दिला नाही वगैरे, असं काही आम्ही सगळ्या माझ्या संचालकांना 10 वेळा हिशोब, तोंडपाड झाले सगळ्यांचे. काय ठोकळ आकडे आहेत, पतसंस्थेचे किती दिले, जिल्हा बँकेचे किती दिले, पेमेंट किती वाटलं, काही शिल्लक नाही. नवीन परत सुरुवात ह्या वर्षाच्या सीझनसाठी फक्त मी 17 कोटी रुपये बाहेर राखून ठेवले. काही पतसंस्थेत ठेवले, काही दुसऱ्या बँकेत ठेवले, कारण अनेक कोणाचं थकबाकी झाली ना, आमचं बँकेचं खातं सील झालं का आमचे पैसे गेले. परंतु माझ्या ऊस तोडणी कामगारांचे ॲडव्हान्स देण्यासाठी, हे सगळं आतली कामं रिपेरिंग करण्यासाठी त्या पैशातून 94 कोटीमधून सर मी ते पैसे 20 कोटी रुपये बाजूला ठेवले आणि म्हणून त्या सगळ्या आता काल आपल्या सगळ्या ट्रका आम्ही टोळ्या आणण्यासाठी पाठवलेले आहेत. आपले काम आज बॉयलरचं अग्निप्रदीपन आपण अशासाठी केलं, माझी कल्पना होती 15-16 तारखेला आपण सुरू करायचं, त्या दिवशीच हे करू, परंतु माझ्या चीफ इंजिनियरनं मला सांगितलं की तुम्ही हा कार्यक्रम अगोदर केला पाहिजे, कारण मला सगळी ते फिरवावं लागेल, सगळी त्याची जी काही ट्रायल असतात ह्या सगळ्या ट्रायल त्यांना 4-5 दिवसामध्ये घ्यायच्या आहेत. आणि म्हणून खरं म्हणजे हा कार्यक्रम छोटेखानी काल मी काही प्रमुख मंडळींना फोन केले, काही शेतकऱ्यांना, शेतकरी डिपार्टमेंटला सांगितलं की शेतकऱ्यांना काही कळवा आणि हा कार्यक्रम आपण आज करू. 15 तारखेला किंवा 16ला, 15ला इथं एक कार्यक्रम आहे, पण 15 किंवा 16ला मुळी टाकण्याचा कार्यक्रम सुद्धा करू आपण. लेबर यायला 1-2 दिवसामध्ये सुरुवात होईल.
परंतु हे सगळं असताना आपला राज्य सहकारी संघ, साखर संघ आणि नॅशनल फेडरेशन काही प्रयत्न करतायत आणि कालही 2-3 दिवसापासून सतत पेपरला येते की FRP दरवर्षी केंद्र सरकार वाढवते, FRP वाढवते, परंतु त्याच्याबरोबर साखरेचे भाव वाढायला पाहिजे ते काही वाढत नाही. परंतु तो प्रयत्न आता होताना दिसतोय. जर कधी 40 रुपयापर्यंत साखर गेली किंवा साखर याला एक्सपोर्टला जर परवानगी मिळाली तर कारखान्याला खरं म्हणजे बरंचसं त्याच्यातून 4 पैसे जादा मिळण्याचा हे होईल. परंतु साखरेचे भाव वाढू नये म्हणून केंद्र सरकार ती निर्यात बंदी केलेली आहे. परंतु तो प्रयत्न करतायत ही आमची साखर संघाची मंडळी. भाव वाढीचा सुद्धा प्रयत्न होतोय आणि म्हणून असं काही केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं काही प्रयत्न हे कारखान्यांना मदत करण्याचं धोरण जर घेतलं तरच ही कारखानदारी चालू शकेल. किंबहुना मी 30 वर्षे जिल्हा सहकारी बँकेमध्ये आपला प्रतिनिधी म्हणून काम करतो. 6 वर्ष मला चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि म्हणून जवळून मला हे सगळे कारखाने जिल्ह्यातल्या कारखान्याची काय कोणाची परिस्थिती कोणाची नाही 1-2 बोटावरचे मोजले कारखाने सोडले तर सगळ्या कारखान्यांची परिस्थिती अत्यंत अशी अडचणीची आहे. कारण आपण सगळा हिशोब जर केला FRPची रक्कम एकूण होणाऱ्या खर्चाचं सगळा हिशोब जर पाहिला तर 500 रुपये टनाला तोटा होतोय. एका टनाला 500 रुपये तोटा. 4 लाख जर गाळत झालं तर 5-20 कोटी तोटा होतोय. आजही आपला तोटा फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. परंतु हे कधीतरी कोणाला तरी याचा विचार करावा लागेल. नाही तर ह्या शेतकऱ्यांनी उभी केलेली ही सगळी सहकारी चळवळ, ही सगळी साखर कारखाने, मोठ्या प्रमाणात जो महाराष्ट्रामध्ये ऊस उपलब्ध होतोय आणि एक हमखास पैशाचं पीक म्हणून त्या ऊसाकडे आपण सगळे महाराष्ट्रातले शेतकरी बघतोय. त्यांच्या दृष्टीनं कधीतरी ह्या सरकारला, केंद्र सरकार आणि राज्य सरकारला निर्णय घ्यावाच लागेल. त्यांना कसे भाव वाढून द्यायचे, काय मदत करायची, त्यांचे झालेले जे कर्ज आहेत त्यांचे हप्त्यामध्ये कसं रूपांतर करता येईल. आता आम्हाला ही जे काही NCDCचं कर्ज मिळालं हे याचे 8 हप्ते. आमची मागणी प्रामुख्यानं जिल्हा सहकारी बँकेकडं तीच आहे आणि तो प्रयत्न आम्ही सहकार राज्यातली राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे आम्ही तीच मागणी करणार. एक कारखाने जे काही कर्ज मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला झालेलं आहे त्याचं पुनर्गठन, त्याचे 8-10 हप्ते करून देऊन थोडे हप्ते भरून तरच ही कारखाने आमच्या चांगल्या व्यवस्थित पद्धतीनं चालू शकतील. आणि म्हणून तो एक प्रयत्न आम्ही सगळे राज्यातील नेते मंडळींना भेटून, केंद्रातल्या काही मंडळींना भेटून हा प्रयत्न जर केला नाही तर खूप अडचणी आहेत. परंतु आता काही जरी अडचणी या सातत्यानं आपल्यावर आहेत, परंतु हा कारखाना बंद पडू द्यायचा नाही. ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं एवढं प्रेम म्हणण्यापेक्षा त्यांनी अनुभवलेली अत्यंत कष्ट अनेक काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये मी तर त्यावेळेस सहकारी चळवळीमध्ये सुद्धा काम करत नव्हतो. मी 78च्या अगोदर मी ऊस तोडणी कामगार म्हणून काम करत होतो. त्या काळामध्ये पाहिलं महाराष्ट्र कारखान्याला ऊस आम्ही तोडायचं. महाराष्ट्र कारखान्याला काही कारखान्यांचे ऊस आपल्या तालुक्यातून जायचे, प्रवरेला जायचे, सावळीवीरला जायचे. तो काळ आठवतोय मला. आमच्याही तिथं थोडाफार ऊस निघायचा त्या वरच्या भागामध्ये, खालच्या निमरळ वगैरे पट्ट्यात. 8-8 दिवस ऊस वाळत पडायचे, पाणी त्याच्यावर टाकायचं, तो टेंफा धरायचा. तो आठवल्यानंतर शेतकऱ्याला अगदी त्याचं हे होतं की आज आपला कारखाना चालू झाल्यापासून किमान लवकरात लवकर तो चांगला ऊस, आपण काही कारखान्यांची जर कल्पना केली तर एकूण पूर्ण वाळलेला ऊस, त्याच्यात फक्त साखरच शिल्लक राहणार आणि मग त्याची रिकव्हरी वाढणार, मग ते शेतकऱ्याला देणार, पण त्याचं टनेज निम्म जाणार. ती किमान परिस्थिती अकोल्याच्या अगसी कारखान्याची होत नाही. आमचा शेतकऱ्यांचा ऊस लवकर येतो, त्याचं टनेज चांगलं राहतं आणि म्हणून आमचा शेतकरी खुश आहे. लवकर 4 महिने ऊस अगोदर 3 महिने जर गेला तर दुसरं तो पीक घेऊ शकतो. आणि म्हणून खरं म्हणजे सगळी तालुक्यातील शेतकरी मंडळी प्रेम करतायत या कारखान्यावर. अनेक अडचणी तोंड देत. मी तर खरं म्हणजे आज भाऊ पाटील नवले, मच्छिंद्र मामा, मालुंजकर आणि अगस्ती पतसंस्थेची आमची सर्व संचालक मंडळ, ही मंडळी जर ही 3ही पतसंस्थांनी
ह्या कारखान्याला इतकं प्रचंड मदत केलेली तुम्हाला मी सांगतो की त्यांचे परत पैसे देणं, त्यांचे दुसऱ्या ठेवीदारांचे पैसे हे सगळं सांभाळून खूप मदत ह्या मंडळीने केली. भाऊ पाटलांनी तर काल तुम्हाला मी सांगतो, कामगारांना मी थोडे पैसे दिले, एक पगार दिला, त्यांचं थोडं रिटेन्शन होतं ते दिलं, एक 8-33चा बोनस दिला. आम्हाला 2-3 दिवस झोपच आली नाही. कामगारांना आम्ही थोडे पैसे दिले, पण आमच्या शेतकऱ्यांना आम्ही काहीच देऊ शकत नाही. दरवर्षी आम्ही दीपोळीला काहीतरी देतोच, आणि दीपोळी एक दिवसावर पुढं आली तोपर्यंत आम्हाला काय कुठेच पैशाची व्यवस्था नव्हती. म्हणून जवळजवळ 100% देऊ शकणार नाही आपण काहीच, पण काही प्रयत्न केला. भाऊ पाटलांनी काही मदत मला केली. अजून काही व्यापाऱ्यांकडून काही 2 दिवसामध्ये मी 2-2.5 कोटी रुपये उपलब्ध केले. आणि 100 रुपये का होत नाही, परंतु आपण शेतकऱ्याला दिलेच पाहिजे. एवढ्या अडचणीतून अगदी शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार नाही काय अशी त्यांनी जवळजवळ कल्पना केली होती दीपोळीमध्ये. परंतु आमच्या सगळ्या संचालक मंडळांचं मन सांगत होतं, जरी डायरेक्ट समोर येऊन कोणी शेतकरी बोलत नव्हते, पण चर्चा आपसात होती. कारण दीपोळीला कधी सातत्यानं आपण कारखाने दिलेत, काही मिळालं नाही, खरं की थोडंफार मिळायला पाहिजे. आणि म्हणून तो प्रयत्न मी अगदी फार व्याजानं काढून पण ते शेतकऱ्याला दीपोळीला काहीतरी दिलंच पाहिजे हा प्रयत्न आम्ही केला. कामगारांनाही तीच अडचण, अनेक प्रयत्न करून त्यांनाही थोडेफार पैसे 3-3.5 कोटी रुपये त्यांचे सुद्धा, एकच पगार त्यांना 2 पगार द्यायचे मी कबूल केले होते, पण 1 पगार आणि 1 बोनस रिटेन्शन, अजून त्यांचे थोडेफार काही पैसे, असं तो प्रयत्न केला. आणि म्हणून हा सातत्यानं प्रयत्न मी कामगारांचा करत होतो, शेतकऱ्यांचा करत होतो. जर हे सगळं केलं नाही तर हा हंगाम पुढचा सुद्धा आपल्याला यशस्वी सुरू करता येणार नाही. ह्या प्रचंड अडचणी होत्या. आणि म्हणून मला आजचा दिवस खरं म्हणजे भाऊ पाटील खूप आनंदाचा वाटतोय की आपण बॉयलरचं अग्निप्रदीपन केलं. 15 तारखेला आपण मोळी टाकणार आहेत. आणि त्या गाड्या काल लेबरला आणायला गेल्यात. खरं म्हणजे ते प्रसंग एक आठवल्यावर फार पाणी येतं डोळ्यामध्ये. इतका अडचणीच्या प्रसंगातून आम्ही सगळ्यांनी तोंड दिलेले. फक्त आपला हा कारखाना बंद होता कामा नाही. अनेक मंडळी तो कारखाना कधी बंद होईल अशा अनेकांच्या हेत त्या जाऊ द्यात. परंतु जोपर्यंत ह्या तालुक्यातला माझा शेतकरी भक्कमपणे ह्या कारखान्यामागं उभा आहे, ह्या तालुक्यातली सर्वपक्षीय एकही माणूस असा नाही का तो ह्या कारखान्याबद्दल काही वाईट बोलेल. कामगारांनी खूप मदत केलेली आहे. आणि म्हणून आपण सगळे मिळून वाट पाहूया, काहीतरी होईल, काहीतरी चांगलं होईल. हा कारखान्याला चांगले दिवस येतील, माझ्या शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, कामगारांनाही 2 पैसे कसे त्यांना जादा देता येतील. हा प्रयत्न सातत्यानं आपण केलेला आहे. थोड्याफार फरकानं होत नाही, परंतु सातत्यानं ह्या कारखान्या चालवण्यासाठी माझ्या सर्व संचालकांनी, तालुक्यातील सर्व पक्षीय नेते मंडळींनी, सर्व माझ्या ह्या तालुक्याचे आमदार असतील, अजितदादा पवार असतील, एकनाथरावजी शिंदे असतील, आमचे देवेंद्रजी फडणवीस, ह्या सगळ्यांनी हमी घेतली. हे जे कर्ज NCDCनं दिलं याची हमी राज्य सरकारनं घेतलेली आहे. जर नाही कारखान्यानं भरले तर ते राज्य सरकार, ते केंद्र सरकारला NCDCला ते पैसे द्यावे लागतील. आम्हाला भीती होती सुरुवातीला, अशी एक अट होती, जर हे कर्ज नाही फेडलं तर सगळ्या संचालकांच्या प्रॉपर्टीवर त्याची बोजे चढवायची. परंतु ती अट आम्ही शासनाला काढायला लावली का कोणीच आमचा संचालक सही करणार नाही आणि ते पैसे मिळणार नाहीत आणि आम्ही कारखाना चालणार नाही. हे सगळं प्रयत्न राज्य सरकारनं सुद्धा केले. आणि म्हणून खरे त्यांचे आभार मानले पाहिजेत. सगळे आमच्या पतसंस्थेनी खूप मदत. कधी ऐन वेळेस अगदी फार अडचण आली, 4 दिवस आता हे जमणारच नाही, शेतकरी आमचे कामगार बसले 4 दिवस. पण कधी जाऊ भाऊ पाटलाला विनंती करून मी जाणार, त्यांच्या विनंती करणार, परंतु त्यांनी कधीही माझी विनंती हे केली नाही, मान्यच केली. सातत्यानं मला मदत केली. मच्छिंद्र मामा भाऊ पाटलांपेक्षा सुद्धा फार व्यवहारी, फार अतिशय. पण त्यांनी सुद्धा ह्या कारखान्याला नाही तर ते असे एवढ्या अडचणीतून त्यांना पैसे द्या म्हणजे आपल्या असंही त्यांनी मदत चांगली केली. अगस्तीपत संस्था, अशोकराव, त्याच्या अगोदर बाळासाहेब भोर होते, ह्या सगळ्या मंडळींनी सुद्धा अगस्तीनं सुद्धा मदत केली. आणि म्हणून खरं म्हणजे आजचा हा दिवस अत्यंत आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा आहे. 15-16 तारखेला आपण मोडी टाकू आणि आमचा मनोदय जास्तीत जास्त गाळप करण्याचं. 4 लाखाचा जरी संकल्प असला तरी तो जास्तीत जास्त कसा करता येईल. चांगलं लेबर शेतकरी अधिकाऱ्याने आमचं भरलेलं आहे, त्याची व्यवस्था
कालपासूनच आमच्या सगळ्या गाड्या गेल्या, सगळं येईल आणि एक चांगला गाळीत हंगाम ह्या वर्षाचा होईल. आणि पुढच्या वर्षाचा प्रयत्न काय काय मदत ह्या कारखान्याला करता येईल तो प्रयत्न आम्ही वरिष्ठ पातळीवर आम्ही करतो आहोत. आपण काल निरोप दिलेत, फोनवर निरोप दिलेत. आपण सगळी प्रमुख मंडळी, सगळे आमचे सहकारी क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्ते, आमच्या शेतकरी समृद्धी मंडळाचे सगळे पदाधिकारी, काही पदाधिकारी आले नाहीत, निवडणुकीची काळ आहे, सगळी मंडळी प्रचारामध्ये आहेत, तरीसुद्धा सर्व मंडळी आलीत. आमच्या सर्व विभाग प्रमुखांनी सगळं अतिशय चांगलं काम केलेलं आहे. चीफ इंजिनियरचा काल आढावा घेतला, त्यांनी सगळे आता या ट्रायल सुरू होती, सगळी यंत्रणा सज्ज झालेली आहे. शेतकी खात्याने सुद्धा चांगलं काम केलेलं आहे. आणि म्हणून मी सर्व नेते मंडळींचं, आदरणीय केशवबाबा महाराज यांचं, सर्व संचालक मंडळ, सर्व माझे कामगार युनियनचे सगळे प्रतिनिधी, ह्या सर्वांचं पुढचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी मनपूर्वक मदत करा, एवढंच मी नम्र आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.